नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सगळ्यांची आवडती पावभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. लहान मुलांच्या अगदी आवडीचा असा हा पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर करून आपण ही भाजी तयार करणार आहोत. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 ते 5 प्रकारच्या भाज्या घेतल्यात. 2 बटाटे साल काढून बारीक चिरून घेतलेत. फ्लावर घेतलाय अर्धी वाटी वाटाणे घेतलेत. 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि त्याच्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घेतले. ह्या भाज्या आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये आपण त्या शिजवून घेणार आहोत. हे बघा, आपण भाज्यांमधलं पाणी काढून स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे. तर आपण आता कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये पाणी घालून शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालून घेणार आहे. भाज्या आपल्या शिजून झालेल्या आहेत. आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्यात आणि त्याच्यातले एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि भाज्या थोड्या गार होऊन द्यायच्यात. हे बघा, कढई आपली गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे बटर घातलेलं आहे. बटर घातल्यानंतर लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कारण बटर जर जास्त वेळ आपण तेलात ठेवलं तर ते जळू शकतं. त्यामुळे आपण लगेचच हा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. इथे मी 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत, ते घालायचे. कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा आपला छान आता परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालून घ्यायची. त्यानंतर आपण कलरसाठी ही अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे. त्यानंतर 1 चमचा पावभाजी मसाला घालून घेणार आहे. आता आपल्याला हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचेत. हे बघा, आपले मसाले आता छान परतून झालेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. पुन्हा एकदा मंद गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कुठलीही वस्तू परतत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, म्हणजे ते पदार्थ व्यवस्थित परतले जातात. आपण ज्या भाज्या शिजवल्या होत्या त्या आपण गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतल्यात. आता त्या भाज्या आपण घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्यात आपलं परतून झाले तर त्याच्यामध्ये आपण आता अंदाजानुसार पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्यानंतर सर्व भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवर आपण भाजीला एक उकळी काढून घेणार आहे. अंदाजानुसार आपण त्याच्यामध्ये थोडं अजून पाणी घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपण आता अंदाजानुसार मीठ घालून घेणार आहे. हे बघा, आपल्या भाजीला आता खूप छान अशी उकळी आलेली आहे. ही भाजी आपण जास्तसुद्धा घट्ट बनवणार नाही, कारण ती जास्त घट्ट असली म्हणजे ती पावाबरोबर खाता येत नाही. त्यामुळे अशी थोडी पातळच आपण ठेवणार आहे. आणि ही भाजी थंड झाल्यावर सुद्धा तिच्यामधला जो दाटसरपणा आणि घट्टपणा आहे तो अधिकच वाढतो. त्यामुळे जेव्हा आपण भाजी बनवताना थोडी अशी पातळ ठेवायची, म्हणजे नंतर तिला दाटसरपणा येतो. आता आपण एका तव्यावर पाव गरम करून घेणार आहे. त्यासाठी तव्यावर आपण अगदी थोडंसं बटर घालून घेतले आणि लगेचच आपण त्याच्यावर पाव अशा पद्धतीने गरम करून घेणार आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार बटर जास्तसुद्धा घालू शकता. बटर म्हणजेच लोणी हे पचायला अगदी हलके असते. त्यामुळे आपण पावाबरोबर जास्तीत जास्त लोणी खाल्ल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आपली भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात.
या भाजीपासून आणि पावभाजी मसाला वापरून तुम्ही मसाला पावसुद्धा तयार करू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। थँक्यू।